नमस्कार. नमस्कार. आपले स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रथमेश महाजन, जे खरं तर मागच्या 10 वर्षांपासून या फील्डमध्ये काम करत आहेत. स्पेशली शासकीय संस्थांचे जे प्रकल्प असतात आणि छोट्या गावातले ब्रिजेस असतील, रस्ते असतील, त्याच्यावर पण ते विशेषतः काम करत आहेत. आणि आपण कायम असं म्हणतो की देश उभारणीमध्ये तरुणांचा वाटा आहे, पण मला असं वाटतं ते तरुणांमध्ये तरुण इंजिनियर्सचा वाटा जास्त आहे, कारण ते शासनाच्या योजना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवत असतात. सो त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तो सगळ्यात आधी पहिला प्रश्न आहे ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं? ज्यांना बघून तुम्हाला असं वाटलं की मला पण सिव्हिल इंजिनिअर बनायचंय. तर तो कसा होता अनुभव? सगळे म्हणत नव्हतं की इंजिनियर व्हायचं म्हणून. माझं 10वी पर्यंत शिक्षण बुलढाण्यात झालं आहे. 12वी पर्यंत पण बुलढाण्यात झालं आहे. त्यानंतर मग मी ठरवलं की आपण डिप्लोमा करू किंवा इंजिनिअरिंग करू 12वी नंतर. त्यामुळे काय झालं, 12वी नंतर मध्ये ग्रुप नाही भरला माझा, त्यामुळे ते इंजिनिअरिंगलाही मिळाली ॲडमिशन. मग मी ते डिप्लोमाकडे कन्वर्ट झालो. मग डिप्लोमामध्ये ॲडमिशन घेतली, नंतर डिप्लोमा पासआउट झालो. त्यानंतर मग वापस बुलढाण्यामध्ये म्हटलं जॉब वगैरे करू. मग घरचे बोलले की बुवा तू पहिले शिक्षण पूर्ण कर, मग जॉबकडे वळ. एकदा पैसे मागे लागला की तू पैसेच कमवत राहशील, शिक्षण राहून जाईल मागे. त्यामुळे मग मी इंजिनिअरिंग कंप्लीट केली आणि देन मग बिझनेस स्टार्ट केला माझा. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरच्या प्रत्येक आयुष्यात जो पहिला स्ट्रगल असतो तो म्हणजे पहिला प्रकल्प मिळवणे. तर तो कसा होता अनुभव आणि तो प्रवास कसा होता? स्ट्रगल कसा होता तो, की इंजिनियर पण झालात आणि पहिला प्रोजेक्ट कसा मिळाला? स्टार्टिंग तर मग मी जॉब केला पहिले गव्हर्नमेंट सेक्टरलाच. आपल्या MRGS मध्ये जॉब केला पहिले 3-4 वर्ष. तिथून मग मी थोडं भांडवल जमा करत एक मित्राच्या नावाचा प्रोजेक्ट मी केला की मला सध्या अनुभव नाहीये, तुझा प्रोजेक्ट मी करून बघतो, तू फक्त मला थोडी हेल्प कर. त्याला अनुभव जास्त होता, ते मला हेल्प केली. मग तो प्रोजेक्ट कम्प्लीट केला. त्यात थोडा प्रॉफिट झाला. मग म्हटलं आपण आपलं सेटअप चालू करू. त्यानंतर मग मी सेटअप चालू केलं. मग ते आता सुरू आहे. तो आता काही तांत्रिक प्रश्नांकडे येऊया. आता तुम्ही ग्रामीण भागात पण जाऊन काम करताय, शासकीय संस्थांची पण कामं करताय आणि जनरल रेसिडेन्शियल पण प्रोजेक्ट करताय. यामध्ये तुम्ही एक बघितलं असेल, काम करताना कायम अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं असतं आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक पण ठरू शकतं. तर तुम्ही कशी साईटवर काळजी घेता आणि तुम्ही कशी हाताळता ती परिस्थिती? स्वतः उभं राहून काम करून घ्या त्यांच्याकडनं. किंवा हा बार असा नाही, हे कॉन्क्रीट असं बनवू नको, तसं बनवू माल, इतकं पाणी कमी टाक, तितकं पाणी जास्त टाक, असं प्रॉपर त्याचं बनवून घ्या त्यांच्याकडनं. ठीक आहे. दुसरं असं आहे की या क्षेत्रामधलं तंत्रज्ञान सुद्धा आता बदलतंय. तर तंत्रज्ञानाचा फायदा तुम्हाला आजच्या काळात कसा होतो, म्हणजे हे रोजच्या कामामध्ये? मशिनरी आपले मिळाल्यात, त्यामुळे आता जे लेबर मिळत नव्हते, लेबर काम अडायचं, त्याला मशीन आपण पूर्ण करतो. अच्छा. दुसरं, आता तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम करताय, तर कुठल्या कुठल्या प्रकारची कामं तुम्ही आतापर्यंत केलेली आहेत? काही त्याची प्रोजेक्टची नावं सांगता? जवळपास सर्वच प्रकारचे केले. म्हणजे रिपेरिंग पासून, मग नवीन न्यू बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पासून, नवीन रोड, WBM रोड, ब्रिजेस, म्हणजे जवळपास जितके गव्हर्नमेंट निघतात सर्व काम पूर्ण केले. सगळे कामं पूर्ण केले. दुसरं एक प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः इंजिनियर आहात, तुम्ही गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवर काम करताय, तुम्हाला एवढा अनुभव आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातले तुम्ही रहिवासी आहात, म्हणून एक प्रश्न आहे असा की बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक तुम्हाला विचारलं, तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर आता कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर आता काम करायला पाहिजे जर आपल्याला बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पुढच्या एक 10-15 वर्षात करायचा असेल? तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या क्षेत्रांवर काम केलं पाहिजे आता? पाण्यासाठी. कारण की पाणी म्हणजे जवळपास आता पॉप्युलेशन वाढत आहे. जेव्हा तो डॅम बनला होता आमचा जळगावचा, तेव्हा तो त्या लोकसंख्येवर बनला होता. आता त्यापासून तो डॅमचं डेव्हलपमेंट झालंच नाहीये, वाढलाच नाही अजून डॅम. आणि मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत हा बनवण्यासाठी? डॅम वाढवणे, नाही तर मग नवीन एक उपाययोजना करणे नवीन डॅम साठी. कारण पाणी लागेलच लागायला, त्याशिवाय काही होणारच नाही. बरं. आतापर्यंत काम केलेल्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो करताना एक वेगळा आनंद होता किंवा समाधान होतं किंवा असं वाटलं की अरे वा, बरं झालं माझ्या हातून हा प्रोजेक्ट झाला? ठीक आहे, आम्ही मंदिराचं काम केलं होतं. गीता आश्रम म्हणून आहे. जवळपास आम्ही खूप असं लेबर कॉन्ट्रॅक्टरसाठी अटॅच झालो किंवा आपला हा प्रोजेक्ट करायचा आहे. त्यात
हे काय होतं की बा सेंटरिंग खूप मोठं लागणार होती, कारण की स्पॅन होता 100 फूट. त्यात डिझाईन पण हिरी होती. आणि आपल्या म्हणजे आमच्या बुलढाण्याकडे सहसा नाही येते अशा प्रकारचे. मग आम्हाला एक चिखलीकरचा एक अटॅच झाला कॉन्ट्रॅक्टर, त्याने तो केला. पण मग त्यात खूप असं शिकायला मिळालं. तर नवीन नवीन कन्स्ट्रक्शनच्या माहिती हे ते व्हिडिओ बघून हे बघून आपल्या सिनियरला विचारून किंवा कसं करता येईल, हा बार इथे मिळत नाही, कसा ऑर्डर करता येईल. कारण की आपल्याला क्वांटिटी कमीच लागते ना एखाद्या प्रोजेक्टसाठी. कंटिन्यू नंबर ऑफ प्रोजेक्ट असले तर आपण एक सोबत माल उचलू शकतो. आपल्याला समजा 30 mm चा 25 mm चा बार लागत असेल जाडा, तो आपल्या इथे मिळत नाही लोकल, तो ऑर्डर करून बोलावं लागेल ना. तर मग ते आपल्या सिनियरकडून बोलून घेणे, तुमच्या ओळखीने बोलवून द्या, किंवा मग काय करता येईल तसं. बरोबर. दुसरा एखादा असा प्रकल्प सांगता येईल का की जो करताना काही अडचणी आल्या किंवा आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? सहसा गव्हर्नमेंट कामं करतात ना, आव्हान असतात. हम्म. लिडरशिप हे ते तर सर्वांना एखादं- मग एक तोंड देऊन सर्वांना असं बसवून मिळून मिसळून ते काम पूर्ण करावंच लागतं. बरोबर. नाही, साईटवरचं एखादं आव्हान कामगारांचं आलं, तंत्रज्ञानाचं आलं, निसर्गाचं आव्हान आलं, असं एखादं काही आव्हान सांगता येईल का? आता आमचे सहसा जे रोड बनतात आपले, ते एखाद्याच पाऊस येतो, मग सगळं कॉन्क्रीट वाहून जातं. दुसऱ्या दिवशी पुन्हा या, पुन्हा जमवा, बनवून घ्या, किंवा मग तू बनलेला आहे तू जेसीबीने काढून टाका. तेच प्रोसिजर करावी लागते. या क्षेत्रात आता जे नवीन तुमचे मित्र येतात, ज्युनियर इंजिनियर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून या क्षेत्रात येण्यापूर्वी? कसं आहे सर, आता आपल्याला मिळालं म्हणजे आपण जेव्हा ज्या फील्डमध्ये आम्ही जेव्हा आलो तेव्हा मला काहीच म्हणजे इतकं ज्ञान नव्हतं. जी पुस्तकात शिकवतात तेवढंच ज्ञान असतं. पण मग आपण शिकायची इच्छा पाहिजे त्यात. आजकालचे पोरं काय नुसतं अभ्यास करतात, शिकत काहीच नाही. पुस्तकात जे आहे ते फील्डवर नाहीये. खूप फरक पडतो. कारण की लेबरला मॅनेज करण्यापासून तर सर्व गोष्टी मॅनेज करण्यापर्यंत सगळं स्वतः बघायला लागतं. अच्छा. म्हणून कसं एक कुठेही मिळालं काम, भले तुम्हाला पैसा कमवणं नको येऊ, म्हणजे वर्ष 2 वर्ष पैसे कमवू नका, पण एक काम प्रॉपर शिकून घ्या. म्हणजे एखादी अर्धवट गोष्टी माणसाला घातक असते, एक प्रॉपर वर्क शिकून घ्या, त्यानंतर तुम्ही त्या फील्डमध्ये उतरा. बरोबर. दुसरं, स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता स्टील मधले आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, आपण वापरलं पाहिजे? लवचिकपणा आहे आपला. बरं. फक्त हा एकच पॅरामीटर मेजरली तुम्ही जास्त म्हणजे जास्त आपण लवचिकपणाच बघतो ना, किंवा आपलं स्टील हार्ड पण नको आणि हे पण नको. लवचिक म्हणजे पूर्ण असं रिंग बनली पाहिजे, व्यवस्थित ते बार एकमेकात अटॅच झाले पाहिजे. आणि आयकॉन स्टील कधी वापरले का तुम्ही आजवरच्या प्रोजेक्ट मध्ये? 2-3 वेळा फक्त. कसा होता अनुभव, प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? चांगला होता. ठीक आहे. हे होते इंजिनियर प्रथमेश महाजन, आणि त्यांनी मी सांगितलं तसं मागच्या 8-10 वर्षापासून विशेषतः शासकीय संस्थांचे प्रकल्प ते करत आहेत. तो भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा.